चला तर मंडळींनो, आज आपण बनवूया प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडरसाठी लागणारे मटेरियल मी आधी घेतलेले आहे. हे आपण पाहू शकता. इथे काही काजू, बदाम, पिस्ता, फुटाणे, अंजीर आणि अक्रोड घेतलेले आहे आणि सोबतच काही बिया घेतलेल्या आहेत. लाईक चिया सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, वॉटरमेलन सीड्स, देन फ्लेक्स सीड्स आणि पुढे मखाना सुद्धा घेतलेले आहे. हे आपण पाहू शकता. आता आपण हे सर्व आधी भाजून घेऊया. हे आपण पाहू शकता, मखाना आपण भाजतोय. हे आपण आता छान प्रकारे भाजून घेऊया. पुढे आपण ह्या सर्व बिया ह्या सुद्धा भाजून घेऊया. ह्या सर्व मी 100 ग्राम घेतलेले आहेत. ह्या बिया आता भाजून तयार आहेत. पुढे आपण ड्रायफ्रूट सुद्धा भाजून घेऊया. हे सुद्धा सर्व 100 ग्राम आहेत. हे पण आता छान प्रकारे भाजून घेऊया. छान पाहू शकता किती छान भाजलेले आहे. आता हे आपण एक एक करून मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. सर्वात पहिले मी मखाना ग्राइंड करून घेतलेले आहे, पाहू शकता. पुढे आपण ह्या सर्व बिया ग्राइंड करून घेऊया. बिया सुद्धा ग्राइंड झालेले आहेत. पुढे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते सुद्धा ग्राइंड करून घेऊया. हे आपले भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत. याला आपण ग्राइंड करून घेऊया. हे आपलं पावडर तयार आहे. हे ड्रायफ्रूट्सचं ग्राइंड केलेले पावडर आहे आणि हे यामध्ये मी थोडं गडीसाखरचं पावडर घेतलेलं आहे, पिठी पावडर. आता आपण सर्व पाहू शकता. हे मखाना पावडर, सीड्स पावडर, ड्रायफ्रूट्स पावडर आपल्याकडे तयार आहे. आता पुढे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. थोडं आणखी चवदार यायसाठी तुम्ही याच्यामध्ये चवदार चोको पावडर ॲड करू शकता. म्हणजे थोडं तुम्हाला बोर्मिटासारखी असा एक फ्लेवर दिसणार यामध्ये. मी ॲड नाही केलेला आहे, पण तुम्ही करू शकता.